कुंभ राशी गुढीपाडवा 2026 गुरुवार 11 वर्षानंतरचा हा सुवर्णयोग. चुकूनही मिस करू नका हा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जातकांनो, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडव्याचा हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्रांचे एकजीव आणि दुर्मिळ रचना जोडून येणार आहे, जे गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली गेली नव्हती. हा दिवस किंवा नवीन वर्षाची सुरुवात नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एका अनाकलनीय वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथांची अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार आहे, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते किंवा तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासाठी अत्यंत ही भविष्यवाणी पाहणे गरजेचे आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या प्रचंड संघर्षाचा, मानसिक तणावाचा सामना करत होता, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टाचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्याची केवळ तुम्ही कधी घरच्यांनीसुद्धा विचार केला नसेल. संपूर्ण समाज हद्द होईल. तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकून जातील. या बातम्यामागे दडलेलं रहस्य काय आहे आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कशी फिरणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत तुमच्या जीवनासाठी मैलाचा दगड ठरेल. कुंभ राशींच्या जातकांनो, लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोठावते तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुम्हाला हातातून नेऊ शकते. या व्हिडिओ तुमच्या यशाचे मार्ग नाही, तर अशा काही धोक्याच्या सावल्या आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकल्याशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकला तर मोठे नुकसान सोसावे लागेल. भोलेनाथांचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा आहे? सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल आणि येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलांचे साक्षर व्हायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या गुरुवारी गुढीपाडव्यानंतर अत्यंत पवित्र मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत एक असा अमृत सखी योग तयार होत आहे, जो गेल्या 11 वर्षापासून शांत होता. कुंभ राशीवर असलेल्या शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्ही आजवर जो प्रचंड संघर्ष केला, त्या कष्टाची फळे देण्याची वेळ आता आली आहे. गुरुवारी आकाशात ग्रहांची अशी एक दुर्मिळ रचना होत आहे, त्यामुळे देवाधिदेव महादेव स्वयंभू भगवान भोलेनाथ तुमच्या नशिबाची गुढी स्वतःच्या हाताने उभी करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ एक दिवसाचा बदल नसून तुमच्या आयुष्यातील पुढील सुवर्ण काळाची एक सुवर्ण अंध्यशक्ती ठरणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, या गुरुवारी पहाटेपासूनच तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जणू काही एखादी दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुम्हाला कठीण निर्णयामध्ये साथ देत आहे. गेल्या 11 वर्षात तुमच्या संधी ज्या गमावल्या होत्या किंवा ज्या कामांमध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणी आपण सर्व कामे आता भोलेनाथांच्या आशीर्वादाने कोणत्याही अडथळा शिवाय पूर्ण होते. तुमच्या शरीरातील ग्रहांचे हे शुभ परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही बदल घडवून आणेल की तुमच्या शत्रूंनाही तुमच्यासमोर नतमस्तक व्हावे लागेल. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा सूर्योदय घेऊन आला आहे की तुम्हाला या गुरुवारी नक्कीच जाणवेल. कुंभ राशींच्या जातकांनो, हा 11 वर्षानंतरचा महायोग तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे. या गुरुवारी घडणाऱ्या घटना तुमच्या भविष्यातील यशाचा पाया असतो. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा तुमच्या आर्थिक विवंचनातून दूर करून तुम्हाला मानसिक शांतता प्रदान करेल. पण लक्षात ठेवा, हा दैव आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मावर, श्रद्धेवर ठाम राहावे लागेल. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोणती 3 गुपिते तुमच्या आयुष्यात उघड होणार आहेत आणि भोलेनाथांचा हा संकेत तुम्हाला कोणत्या मोठ्या आनंदाच्या बातमीकडे घेऊन जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशींच्या जातकांनो, येणारा गुरुवार तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही मांगल्याचा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात एकापाठोपाठ एक अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या घेऊन धडकतील, ज्याने तुमच्या घराचे नंदनवन होईल. या बातम्या इतक्या सुखद असतील की गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या घरावर असलेली चिंतेची सावली एका क्षणात नष्ट होईल. यातील पहिली बातमी घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याशी किंवा दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळवण्याची संधी असू शकते, ज्यामुळे घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलेल. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी बातमी तुमच्या मुलाच्या प्रगतीशी किंवा घराण्यातील एका मोठ्या यशस्वी निगडीत असेल, ज्यामुळे तुमच्या समाजात तुमचा मान-सन्मान दुपटीने वाढेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेली संपत्तीचे वाद किंवा नात्यांमधील कडवटपणा या गुरुवारी कायमचा संपुष्टात येईल. साक्षात भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरात एक असे चैतन्य निर्माण होईल की जणू काही सुख समृद्धीने तुमच्या उंबरठ्यावरच स्थान मांडले आहे.
या बातम्या ऐकताच तुमचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील, हे मात्र निश्चित. कुंभ राशींच्या जातकांनो, करिअरच्या बाबतीत हा गुरुवार तुमच्यासाठी सुवर्णमय घेऊन आला आहे. गेल्या 11 वर्षापासून जे जमिनीचे व्यवहार अडकले होते किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकलेला तुमचा हक्काचा जमीन जुमला होता, तो आता तुमच्या ताब्यात येण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. मालमत्तेचे संबंधित कोणताही जुना वाद या दिवशी तुमच्या बाजूने सुटण्याचे संकेत मिळत आहेत. जे लोक रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना गुरुवारी असा काही मोठा करार मिळेल की तुमची आर्थिक परिस्थिती एका रात्रीत बदलून जाईल. हे तुमच्या मेहनतीचे आणि नशिबाचे एक अनोखे मिलन ठरेल. मकर राशीच्या जातकांना, नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस एखाद्या आनंदापेक्षाही कमी नसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा इतकी उजळेल की तुमचे वरिष्ठ तुमच्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील, ज्यांचे रूपांतर लवकरच मोठ्या पद्धतीने किंवा पगारवाढीत होईल. व्यवसाय प्रगतीचे असे काही गुप्त मार्ग तुम्हाला सापडतील की जे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही कळणार नाही. नशिबाच्या या रेषा तुम्हाला अशा उंचीवर नेऊन सोडणार आहेत जिथे तुम्ही केवळ आर्थिकरित्याच नाहीत तर सामाजिकरित्याही अत्यंत बलवान व्हाल. पण या यशाच्या प्रवासात कोणती मोठी चूक नुकसान करू शकते. कुंभ राशींच्या जातकांनो, या गुरुवारी गुढीपाडव्याच्या मागणीत सण तुमच्या नात्यांमध्ये प्रेमाची नवी साखर पेरणी करणारा ठरेल. गेल्या अनेक काळापासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये जी मानसिक कमतरता निर्माण झाली होती किंवा जी लहान सहन करणाऱ्यावरून जे सतत खटके उडत होते, त्या सर्व वादाची होळी आता या दिवशी होईल. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला एखाद्या भक्कम ढाण्यासारखी मिळेल, जी तुम्हाला कठीण काळापासून बाहेर काढण्यास मदत करेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एखादी नवीन आणि आयुष्यभर साथ देणारे नाते या गुरुवारी चालून येऊ शकते. हे नवीन नाते केवळ तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर तुमच्या प्रगतीसाठी एक मोठे प्रेरणार्थक ठरेल. कुंभ राशींच्या जातकांना, नशिबाची गोडी उंच उभारत असताना एक सावधानतेचा इशारा लक्षात ठेवा. अत्यंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यशाच्या या शिखरावर पोहोचत असताना तुमच्या स्वभावात थोडासा अहंकार, हट्टीपणा येण्याची शक्यता आहे, जो तुमच्या मनात असलेल्या कामांना बिघडवू शकतो. या गुरुवारी कोणाशीही वाद घालताना आपल्या वाणीवर ताबा ठेवा आणि कोणालाही उधार पैसे देणे टाळा, कारण या दिवशी दिलेले धन परत मिळण्यास अडथळे येऊ शकतात. तुमची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थानात करू शकतात. त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या योजनाची गुप्त तारा आता नशिबाची साथ मिळत असली तरी अति आत्मविश्वास तुम्हाला थोडक्यात टाळू शकतो. हे विसरू नका. कुंभ राशींच्या जातकांना, गुरुवारी तुमच्या यशाला धार्मिक सुरक्षा प्रवेश देण्यासाठी एक विशेष उपाय आवर्जून करा. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा. शिवालयात जाऊन बेलाचे पाणी अर्पण करून अभिषेक करा शिवमंदिरात. त्यानंतर घरी आल्यानंतर गुढी उभारताना त्यात कडुलिंबाच्या पानासोबत एक तांब्याचे नाणे बांधायचे. तुमच्याच घरातील नकारात्मकता दूर जाईल. हे उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा आणि शांततेचा नवा सूर्योदय निश्चितपणे घडवून आणेल. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महाबली हनुमानजीची तुमची सर्व संकटे दूर करावेत तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शनेश्वराय नमः लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम शनेश्वराय नमः.